मातृत्व ही फार मोठी संकल्पना आहे. फक्त मुलाला जन्म देणं इतकी ते मर्यादित नाहीये. मातृत्वाला आपलं परक असं काही नसतं. आणि ते मानधन घेऊन माझी कादंबरी मी तुम्हाला न देता त्या पैसेवाल्या प्रकाशकांना देईन अशी भीती वाटते तुम्हाला? हीच पारख केलीत माझी. समिताताई, राग मानू नका, पण जग असंच चालतो. पेपर तुला हवेत की नको? हां, पण 2 दिवसांनी जर मागशील तू तर रेट डबल झालेला असेल. चे मला नको ते पेपर परीक्षा संपल्यावर जायचं. मान्य आहे? हो मान्य मान्य. पण आता पुन्हा काही कारण सांगू नकोस. हा नाही सांगणार. पक्का? येस. चल मी येतो. अहो, असं काय बोलताय? आणू का केशराचा मुरंबा? खरंच हवाय का? आई अगं काय बोलतेस? शंतनू, होतो मोह गोड खाण्याचा. वयाचा दोष समज हवं तर. आता मला सुद्धा साखर आहेस की, पण मला काही खावंसं वाटलं ना तर मी हळूच तोंडात टाकते. बघितलंस, तळ राखील तो पाणी चाखील बाबा. मग आणू का केशराचा मोरंबा? नको, बोललीस ना ते भरून पावलं. कोण गोड झालं. मॉम, मी निघतीये. विसरू नका, वेळेत या आणि प्लीज पॉप्सला घेऊन या. नक्की. तुम्ही येत आहे ना फॅशन शोला? अगं असं काय करता? 15 दिवस झाले सांगून ठेवलंय मी आणि आता जमणार नाही म्हणता. तिनं 15 दिवस आधी सांगितलं होतं का नाही? मग तू प्लॅन करायला हवतोस बेटा. अरे आयुष्यातले काही उत्कर्षाचे क्षण असतात, त्या क्षणी आपण हजर असायला हवं. हे बघा बाबा, हो चला ना, आमच्यासाठी पण कधीतरी वेळ काढा. कामं काय रोजचीच आहेत, फॅशन शो काय रोज येणार आहे का? आणि सायलीच्या आयुष्यातला या क्षेत्रातलं पहिलं पाऊल आहे. आपण हजर असायला हवं. ओके ओके ओके, आय विल ट्राय. बाबा पण तुम्ही चालायचं. नको, मी नको. तिथे सुंदर सुंदर मुली असणार आणि मग मी त्यांच्याकडे बघत बसलेलं आमच्या मॅडमना आवडायचं नाही. अर्थात तुम्ही लोक जा, मी जुन्या मैफलीचं रेकॉर्डिंग ऐकत बसतो. बरं ठीक आहे, मी निघते. तुम्ही प्लीज दोघं वेळेत या. बाय बेटा, बाय बाय. टेक केअर बेटा, बाय. अथर्व, अरे रोहन, हाय. इथे काय कर, बस ना. ओळखलंस तर? हो. म्हटलं इतक्या वर्षांनी भेटतोयस, ओळखतोयस की नाही? साधारण 2-1 वर्ष झाली असतील नाही? हो, तू ग्रॅज्युएट झाल्यावर आज पहिल्यांदाच भेटतो. बरोबर, 2 वर्षच झाली त्याला. मग आता काय चाललंय? काही नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. पण तू तर युकेला जाणार होतास ना? हो, म्हणजे जाणार होतो रे, 2% कमी पडले. मग आता काय करणार? दुसरं काहीच नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, त्यानंतर नोकरी शोधणार. दुसरं काय करताच येत नाही ना. घरच्यांकडे पैसा असताना तर कधीच निघून गेलो असतो. भक्कम पैसा लागतो त्याला. ते सोड, तुझं काय चाललंय? काही नाही रे, परीक्षा आहेत आता, तशी तयारी चालू आहे. चांगला कसून अभ्यास करा. कमीत कमी 85% तरी मार्क्स मिळायला हवेत. नाहीतर माझ्यासारखं होईल. असं काही म्हणू नको, सगळं नीट होईल. ग्रॅज्युएशन नंतरही खूप काही करता येतं. तसं काही नाहीये. आता जे करायचं होतं ते तर करतच नाहीये मी, आणि जे नव्हतं करायचं तेच करत बसलो. काही नाही रे, सगळं ठीक होईल. नाहीतर काय यार, सगळ्यांना सांगून ठेवलं होतं ग्रॅज्युएशन झाल्यावर युकेला जाणार, तिथं जाऊन सेटल होणार. सगळे भेटल्यावर विचारतात. नातेवाईक तर आहे ना, मुद्दा म्हणून कोचून विचारतात. लाज वाटते रे. मला निघायचं अभ्यासासाठी. निघू मी? हां चालेल, निघ. मी पण निघतोच आहे. आणि हो, चांगला कसून अभ्यास करा. कमी पर्सेंटेज पडले ना तर काही खरं नाही आहे. आणि ऑल द बेस्ट तुला. थँक्स.
बाय. बाय. तू की नाही खरंच वेडा आहेस. एवढ्याशा गोष्टीवरून एवढा चिडलास. म्हणे तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर. किती पॉझिटिव्ह आहेस तू. शेवटी पिकनिकला यायचं माझ्याकडून वधूनच घेतलंस ना. कुंदन, दिस इज नॉट फेअर. हा, तुझ्या बोलण्यात मी कधी अडकले माझं मलाच समजलं नाही. बट स्टील आय लव्ह यू. तुझं बोलणं, तुझं वागणं, कुछ भी बोल, एक टशन है यार तुझ में. लेकिन मियाँ, हम भी कुछ कम नहीं. अभ्यास करत असताना सुद्धा तुला मोबाईल जवळ लागतो का? जेव्हा पाहावं तेव्हा सदान कदा त्या मोबाईलवरती. परीक्षा जवळ आली आहे ना. अगं मी तुझ्याशी बोलतोय. परीक्षा जवळ आली आहे ना. कोणाशी बोलत होतीस? आजोबा, परीक्षा जवळ आली आहे ना, म्हणून मैत्रिणीचा फोन आला होता. तिला काही अडचणी होत्या प्रॉब्लेममध्ये, म्हणून तिने फोन केला होता. तिच्याशीच बोलत होते. वा, आता फोनवरती ट्युशन चालू केली का? हां, म्हणजे नाही, तसं काही नाही, पण चालू दे. हं? नाही, तुझा अभ्यास चालू दे. तू तर आज मला मारलंच होतंस. नाही बाई सहस्रबुद्धे, हे आता फार झालं. काय? काय झालंय, संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारल्यापासून सत्कार समारंभांची रांगच लागली आहे नुसती. आपल्या साहित्य परिषदेने सत्कार करायची काही गरज आहे का? कसं होतं, कोणी निवडून आलं किंवा कुठलं अध्यक्षपद स्वीकारलं किंवा कुठला पुरस्कार मिळाला ना की हे असे सत्कार करणारे लोक पुढे सरसावतात, समारंभ आखतात, देणग्या गोळा करतात आणि उत्सव मूर्तींबरोबर आपले फोटो छापून आणतात. झालं. समिधाताई, ते लोकांचं प्रेम आहे. हो का? तसं असेल तर मग मराठी लेखकाला आपल्या पुस्तकाची पहिली आवृत्ती खपायला 10-10 वर्ष कशाला वाट बघावी लागेल? लोक काय करतात, हजारो रुपये खर्च करतात पिझ्झा आणि पार्ट्यांवर, पण 200 रुपयाचे पुस्तक घेऊन काय वाचत नाही. आणि तुम्ही म्हणता प्रेम असतं. नाही, तसं नाही, पण हा समारंभ रद्द करता आला ना तर फार बरं होईल. तेवढाच एक दिवस माझा शांततेच आहे. अहो, पण ती परिषदेची परंपराच आहे आणि ती मोडून कसं काय चालणार? सहस्रबुद्धे, पूर्वी ठीक होतं. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आलेला मनुष्य साहित्यिक म्हणून लोकांना माहिती असायचा फक्त त्याच्या लेखनातनं. बरोबर. त्याला पाहिलेलं नसायचं कोणी, त्यामुळे सगळीकडे त्याचे सत्कार व्हायचे, सगळ्या शाखा त्याच्या सत्कार करायच्या. ते सगळं ठीक आहे, पण आता काय, 4 ओळी कोणी कुठे आपले छापून आल्या ना की 10 चॅनलला आपल्या मुलाखती देतात, तयार असतात त्याच्यात ते. खरंय, खरंय, अगदी खरंय. म्हणून मी म्हणते, हा समारंभ सत्काराचा खरंच रद्द करा, फार बरं होईल. पाहतो. मग आता काय करणार? दुसरं काहीच नाही. पोस्ट ग्रॅज्युएशन करणार, कमीत कमी 85% तरी मार्क्स मिळायला हवे. नाहीतर माझ्यासारखं जे नव्हतं करायचं तेच करत, आणि जे नव्हतं करायचं तेच करत बसलो. सगळ्यांना सांगून ठेवलं होतं ग्रॅज्युएशन झाल्यावर युकेला, सगळ्यांना सांगून जाऊन सेटल होणार. ग्रॅज्युएशन झाल्यावर युकेला जाणार, तिथं जाऊन सेटल होणार. लाज वाटते रे. कमी पर्सेंटेज पडले ना तर काही खरं नाही. पडले ना तर काही खरं नाही. पर्सेंटेज पडले ना तर काही खरं नाही. कमीत कमी 85% तरी मार्क्स, कमीत कमी 85% तरी मार्क्स, कमीत कमी 85% तरी मार्क्स मिळायला हवे. नाहीतर माझ्यासारखं होईल.
अथर्व, हा काय रे एवढं दचकायला काय झालं? काही नाही, अचानक आवाज दिलास ना तू त्यामुळे. अथर्व, एक विचारू तुला? काय? तुला कसलं टेन्शन आहे का रे? नाही, का ग? नाही अथर्व, हल्ली तू खूप टेन्शन मध्ये दिसतोस म्हणून विचारलं. काही नाही ग, एक्झाम्स आहेत ना त्यामुळे. अरे मग एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? काय होईल फार तर फार, नापास होशील एवढंच ना. मला डिस्टिंक्शन न मिळण्याची भीती वाटते ग, नापास होण्याची नाही, समजलं? मग एवढं काय आहे त्यात? एवढं कसलं टेन्शन घेतोयस तू? वेडाच आहेस बाबा. तू कुठे निघालीस? मी कॉलेजला चाललीये. निघ मग लवकर. हो, कॉलेजलाच चाललीये, समजलं ना? तू टेन्शन मध्ये दिसलास म्हणून विचारायला आले. धन्यवाद. शी बाबा, तुझ्यामध्ये सौजन्य नावाचा काही प्रकार आहे का नाही? नियती, तुला सौजन्याचा अर्थ तरी कळतो का? हॅलो चिन्मय, मी का म्हणतो ऐकतोयस ना? ते आपलं पेपरचं होऊ शकतं. चालेल, ओके. नियती, तू जवळजवळ 8 प्रॅक्टिकल बंक केले, माहिती आहे तुला? चिल ना मेघा, चालतं यार. नियती, आता काय चाललंय तुझं हे? हे बघ, अशा ना तू स्वतःचं नुकसान करून घेशील. का करतेस असं तू? खरं सांगू, माझं मलाच कळत नाही. त्याच्यासोबत असले ना की वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही मला. असं वाटतं की सारखं त्याच्यासोबतच राहावं. मॅडम, ठीक आहात ना तुम्ही? नो, आय एम इन लव्ह विथ हिम मेघा. व्हॉट? आर यू मॅड? अगं, असं काय पाहिलंस तू त्याच्यामध्ये? मला नाही माहित. सांगणं खरंच खूप अवघड आहे. पण त्याचं माझ्या सोबत असणंच मला सुखावून जातं. त्याचं हसणं, त्याचं बोलणं, सारखं सारखं उशिरा येणं आणि उशिरा आल्यावर कारणं सांगणं, ह्या सगळ्याच गोष्टी मला खूप आवडतात. नियती, व्हॉट इज दिस यार? जाऊ दे मेघा, तुला नाही कळलं. ठीक आहे, मान्य आहे मला नाही कळलं. पण एक मैत्रीण म्हणून तुला एक सल्ला द्यायचा आहे, ते तरी ऐकशील? ऑफकोर्स, बोल ना. नाही, तुला राग येणार नसेल तर. अजिबात नाही. हे बघ नियती, तो तुला आवडतो, तू त्याच्यावर प्रेम करतेस वगैरे वगैरे वगैरे, हे सगळं ठीक आहे. हे बघ, पण त्याच्यामध्ये अशी गुरफटून जाऊ नकोस. नंतर त्यातून बाहेर पडणं तुलाच कठीण जाणार. मेघा, हे बघ, आय नो, मी मान्य करते की तुझं त्याच्यावर प्रेम आहे, तो तुला आवडतो. अगं, पण मला असं म्हणायचं की तुला जे काही करायचंय ना ते जरा डोळे उघडे ठेवून कर. आंधळं प्रेम करशील तर वाहवत जाशील आणि स्वतःचं नुकसान करून घेशील. मेघा, अगं कुंदन खरंच खूप चांगला मुलगा आहे. अगं, त्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही.
फक्त तू माझी मैत्रीण आहेस आणि तुला समजावणं हे माझं कर्तव्य, एवढंच कळतं मला. आणि मॅडम, तसंही आपल्याला आत्ताही उशीर झाला आणि मला आजचं लेक्चर बंक करायचं नाही. सो ओके ओके. थँक्यू. हा नाही, मी आता जरा अमरावतीला निघालोय. तुमच्या कामाचं मी आल्यानंतर बघतो. नाही हो हो, आता रो 1 मिनिट. नाही, मी 4-5 दिवसात परत येईन. आल्यानंतर बघतो मी. हो ठीक आहे, ठीक आहे. काय रे, तो चेहरा असा का झाला? अहो काही नाही बाबा, रात्रीचा अभ्यास चालू आहे ना. दिवसा कॉलेज आणि रात्री अभ्यास. बेटा, कुठलीही चांगली गोष्ट मिळवायची म्हणल्यानंतर कठोर परिश्रमांना पर्याय नाही. आणि चांगलं शिक्षण घ्यायचं म्हणजे चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळवायला पाहिजे. आणि चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी चांगले मार्क्स मिळवायला हवे. तिथं कुठलाही शॉर्टकट चालत नाही. काय? अहो काही नाही, तुम्ही जे शॉर्टकट नाही त्याबद्दल सांगत होतात ते. बरं बाबा, मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे. नवीन मोबाईल? त्यासाठी पैसे हवेत. किती? तरी 15,000. एवढ्या महागाचा? अरे आई ओरडेल ना. तिला कुठेही कळणार नाही. अहो म्हणजे तिच्या लक्षात येणार नाही. तिचं लक्ष लिखाणात असतं. तिला त्याची जाणीव होणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. अरे पण हे पैसे तुला हवे होते तर मग घरी नाही मागायचे का? ऑफिसमध्ये मागायचे. मी अमरावतीला निघालोय, मला कशासाठी थांबवायचं मग? बरं ठीक आहे, हे घे. आणि मला अभ्यासात कुठंही कॉम्प्रोमाइज नको. हो बाबा, मी पूर्ण प्रयत्न करीन चांगले व्यवस्था. ठीक, निघतो. हॅलो. अरे वा, आज बऱ्याच दिवसांनी लावलेत हे रेकॉर्ड. हो, वसुंधरा आज पुन्हा ऐकाविषयी वाटली. खरंच किती छान आवाज होता नाही महानंदा देवींचा. स्वर्गीय, बस एवढं एकच विशेषण त्या आवाजाला लागू होतं बघ. प्रत्येक स्वर म्हणजे कशी अगदी प्रकाशाची तप्त शलाका. अंतःकरण एकदम उजळून निघतं बघ. तुम्ही ऐकलं त्यांचं गाणं? म्हणजे असं प्रत्यक्ष मैफिलीत? हो, म्हणजे अगदी जवळून. किती नशीबवान आहात तुम्ही. मला सुद्धा खूप इच्छा होती. एकदा सवाई गंधर्वच्या महोत्सवात मला संधी आली होती, पण नाही जमलं. अगदी जवळून ऐकलंय मी तिला, म्हणजे अशी अगदी समोरासमोर. म्हणजे आपले ते तुळशी बागवाले बुवा आहेत ना, त्यांच्याकडे अशी मैफल असायची. गिने फक्त 15-20 लोक बस. रात्रीची मैफल सुरू व्हायची ते पहाटेपर्यंत. त्या सुरात अगदी आम्ही न्हावून निघायचो वसुंधरा. पुरे पुरे. अगं आता नाही काही. हे मी तुला 50 वर्षापूर्वीच सांगतो. तिला जाऊन 30 वर्ष झाली, पण अजूनही तिच्या गाण्यानं तुम्ही अस्वस्थ होता. स्वर हे नेहमी तरुण असतात वसुंधरा, अगदी अमर्त्य. पुरे. रेकॉर्ड संपली. हे बघा, दुसरी रेकॉर्ड लावा, नंतर गाणं बंदच करा. खरंच सांगते. आज आपण फिरायला नाही गेलो. चला आपण जाऊयात. नको, आज मला फिरायला यावंसं वाटत नाही. त्यापेक्षा मी इथंच संगीत ऐकत बसतो.
महानंदेचं नाही, दुसरं कोणतंही ऐका, कळलं? मी आले. वाहते मी यज्ञात जी